महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की जय। रविदास शक्ती अमर रहे। संत शिरोमणी रविदास महाराज की जय। मला माहिती सवय लागली अजून थोडं। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम। जय श्रीराम जय श्रीराम। गुरुनानक जयंतीचा पण आम्ही नांदेडमध्ये मोठा कार्यक्रम घेतला। त्याच्यामध्ये काय तो उद्देश नव्हता, असे या महाराजांचे त्यांचे विचार पवित्र मंदिरामध्ये त्याचं विसर्जन करण्याचं म्हणजे 29 जुलैला पौर्णिमा होती, दीप पूजन करून जयंती 20 फेब्रुवारी 2028 ला आहे। या 6 महिन्याच्या काळात जयंती अख्ख्या देशभर साजरी करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। त्यांचं जन्मस्थान आमच्या संत रविदास महाराजांचं काशीमधील गोवर्धनपूर इथून ती पवित्र माती घेऊन सगळ्या राज्यामधील कलश यात्रा निघाली। आता महाराष्ट्रामध्ये कलश इडा आलाय भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात। कलश एक मोठा कलश तिथं आपण ठेवलाय। कलश हे याच्यात काशी त्यांच्या जन्मभूमीची गोवर्धनपूर मधली माती, पवित्र माती ती पूर्ण राज्यात गेली, पण महाराष्ट्राचं इडून याचं वितरण सोहळा इड होतोय। एक प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही काशीला मी पण होतो, तिथं योगीनाथ राष्ट्रीय अध्यक्ष होते कलश वितरणला त्या राज्याचे। इथं आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री खासदार दुष्यंतजी गौतम, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आहे, सध्याला आमदार आहे लालसिंग आर्य म्हणून, आणि महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रदेश अध्यक्ष आमदार रविदादा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संघटनात्मक जे 72 जिल्हे तिथले हे कलश वितरण या छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी असलेलं या छत्रपती संभाजीनगर मधून कलश वितरण म्हणजे संत रविदास महाराजांच्या 600 जयंती निमित्त कलश समर्पित यात्रा म्हणून इथून सुरुवात होणार आहे। आणि ती खाली आपल्याकडे मंडळे संघटनात्मक जसे तालुका मंडळ असतात ते 1117 ठिकाणी हे मंदिरात जाणार आहे महाराष्ट्रामध्ये। त्याचं इथून सुरुवात होती आपल्या राज्याची। तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मी सांगितल्या पाहिजे की ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं काय केलंय की कलशाचे पवित्र आपण सर्व ठिकाणी कलश पूजन तो होणार ते मंदिरात, पण त्याच्यासाठी जीवनाशी अध्ययन स्थळे की संत रविदास महाराज पुढे दिले। गुजरात मध्ये जुनागड असेल, मध्य प्रदेश सागर असेल, राजस्थान मधलं चित्तोडगड असेल, पंजाब पुराणगड मधलं साहिब असेल, या सर्व स्थळाचं विकास जीर्णोद्धार करण्याचं काम केलं। याला लक्षात घ्या। आणि मध्य प्रदेश मध्ये तर 3600 कोटी रुपयाचं मंदिराचं खर्च